सन्माननीय प्रवीण भैया माने यांचा आगमन होतोय. भैयांसाठी हातवरती जोरदार टाळी. पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय प्रदीप दादांचं आगमन या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी होतोय. प्रदीप दादांसाठी एकदा हातवरती करूयात आणि जोरदार टाळी प्रदीप दादांसाठी. आज आपल्या इथं निमगाव येथे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयभाऊ गोरे यांचं आगमन झालेले. त्यांचं आम्ही इंदापूर तालुक्याच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो. खर तर 28 जानेवारी रोजी तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक दुःखद घटना घडली. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय अजितदादा पवार यांचं बारामती नगरीमध्ये विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलेली खूप मोठी दुःखद घटना आहे आणि म्हणून मंत्री महोदय सन्माननीय जयभाऊ आणि मान्यवरांच्या शुभास्ते अजितदादांना आपण पुष्पवृष्टी अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करूयात. मी मान्यवरांना विनंती करतोय कृपया आपण बसून घ्या. अभिजित भाई यांना विनंती आहे आपलं मनोगत आपण चालू करायचं आहे. आज आपण जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे 24 उमेदवार यांना कमळ चिन्हापूर्वी बटन दाबून आज आपण निवडून द्यावा असं आम्ही सगळ्यांना जयभाऊ गोरे साहेब आणि आम्ही सर्वजण आपल्या इथे उपस्थित आहोत आशीर्वाद द्यावा म्हणून. मी सर्वांना एकच सांगतो, सर्वांनी हात वर करा. बाळूमामाच्या नावानं सांग बोल, बाळूमामाच्या नावानं सांग बोल. भारतीय जनता पार्टीचा आज खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्याच्या एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला आज एवढं बोलण्याची संधी दिली. त्यानिमित्ताने मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या आणि सर्वच व्यासपीठावरच्या मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. आज भाऊंना वेळ कमी आहे, पण भाऊ एक मिनिट आमच्या व्यथा ऐकणं आमचं हे, कारण आम्ही नुकतंच आता भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. गेल्या 5 वर्षात आम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही काम केलेलं आहे. आमच्या तालुक्यावरचा अन्याय काय होतोय हे आपल्या पुढे 1 मिनिटात मी ज्या गोष्टी आहेत ते मांडायच्या आहेत. कारण भाऊ याच्या आधीच मी बोलणार होतो, पण बाळूमामाच्या कृपेनेच सगळं जुळून आलं. भैया लय काय बोलत नाही, पण या तालुक्यावरचा अन्याय खूप होतोय. हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती कशी गती आली उभ्या तालुक्याने पाहिलेलं आहे. का तर जयाभाऊंना सुद्धा ह्या गोष्टींची जाणीव आहे. आज तालुक्यावरती घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशी परिस्थिती उभा राहिलेली आहे. माझे वडील मागे उभा आहेत. वडील असताना सुद्धा बोलणं जरा थोडस मनाला हे होतं, काही चूक झाली तर सगळ्यांनी सांभाळून घ्या. भाऊ गेल्या 5 वर्षात आम्ही काम करत असताना आदरणीय अजितदादांच्या आशीर्वादाने आम्ही 3 पिढ्यांचे संबंध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमचे होते आणि आज आम्हाला तालुक्यावरच्या सगळ्या गोष्टी अन्यायाच्या पुढे येऊन आम्हाला पक्ष बदलावा लागला. तालुका प्रमुख असतील, इथले कुणी धडधाकट दुसरे ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात आलेले, ताकाला जसं लोणी घुसळल्यानंतर ज्यावेळेस लोणीवर येतं आणि लोणी खायची वेळ ह्यांच्यावर येते, कार्यकर्ते येते त्यावेळेस ह्यांनी आज्यात लोणी घ्यायचं आणि स्वतः मटकीने घेऊन पुढे यायचं. अशा पद्धतीची परिस्थिती आज इंदापूर तालुक्यावरती. आणि तालुक्यात सगळेजण म्हणतात एकनिष्ठता. एकनिष्ठता काय असती? ही तांबिली घराण्याने आणि इथल्या स्टेजवरती बसणारे जे आज सन्माननीय सगळेजण आलेले विलास बापू आहेत, ह्या सगळ्या कुटुंबाची सगळ्यांचं काय त्याग आहे हे उभ्या तालुक्याला माहिती आहे.
आज काय परिस्थिती आहे? आज इंदापूर तालुक्यावरती गेल्या 5 वर्षात सामान्य कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करत आलेत. दोन्ही गटाचे जे एकत्र झालेले आहेत, मांडी लावून बसलेले आहेत, त्यांच्यासाठी सगळ्या तालुक्यातील गावागावाने त्याग केलेला आहे, पार्टी उभा केलेल्या आहेत. आज ह्या निमित्ताने मी एवढंच सांगतो, साहेबांना वेळ कमी आहे, जास्त काय बोलण्यासारखं खूप आहे. भैया मी आजच परवानगी घेतो, उद्या वडापुरीला सुरेश देश साहेबांची सभा आहे, तिथं मला माझी 4 गोष्टी मांडण्याची आपण परवानगी द्यावी. गोरे साहेबांपुढे मी परवानगी घेतो. येईल त्या 7 तारखेला आपण सर्वांनी इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेला माझी विनंती आहे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केले, मुठभर सैन्य उभा करून त्यांच्याकडे धन नसताना आज लाखो शत्रूंवरती मात केली आणि गरिबांची स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. तशीच वेळ आज इंदापूर तालुक्यावरती आलेली आहे. त्याच संस्काराने आपण इंदापूर तालुक्यातील 18 पगड जातीतील एकत्र येऊन आपण ह्या घराणेशाहीला आणि प्रस्थापितांना घरी बसवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचा 24चे 24 उमेदवारापुढील कमळ हे बटन दाबून इंदापूर तालुक्याची खरी स्वराज्याची स्थापना काय असते हा स्वाभिमान आपण सर्वांनी दाखवावा, एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत. लोणी देवकर नगरीचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय कालिदास अप्पा देवकर यांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहीररित्या प्रवेश या ठिकाणी होतोय. सन्माननीय कालिदास अप्पा देवकर यांना विनंती आहे आपल्या प्रवेशाचा स्वीकार करायचा आहे. मंगल सिद्धी परिवाराचे सन्माननीय राजेंद्र तात्या तांबेले तात्यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये जाहीररित्या प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय. गेली अनेक वर्ष ज्यांनी इंदापूर तालुक्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये लाख मोलाचं कार्य केलं ते सन्माननीय राजेंद्र तात्या तांबेले यांचा पक्ष प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होतोय. एकदा जोरदार टाळी सन्माननीय राजेंद्र तात्या तांबेले आणि या सर्वच मान्यवरांसाठी. यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय मोहनरावजी दुधाळ यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये जाहीररित्या प्रवेश या ठिकाणी होतोय. यानंतर पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय शेंडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये जाहीररित्या प्रवेश या ठिकाणी होतोय. मी दत्तात्रय शेंडे यांना विनंती करतोय आपणही आपल्या प्रवेशाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर संजीवनी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड शेळगावचे सन्माननीय लक्ष्मणजी पवार सर यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय. एकदा जोरदार टाळी या सर्वच प्रवेशासाठी. यानंतर लक्ष्मणजी फरांदे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश. शंकरजी ननवरे, सोमनाथजी शिंदे, प्रतापजी हेगडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय. सन्माननीय भगवानजी जाधव शेळगाव नगरीचे कृषीनिष्ठ शेतकरी यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश. ग्रामपंचायत सदस्य शेळगाव नगरीचे भगवानजी जाधव यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होतोय. यानंतर माळवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय बापूरावजी गारडे यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय. यानंतर माळवाडी नगरीचे ग्रामपंचायत सदस्य सुभाषजी गारडी यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय. मी ज्या मान्यवरांचा नामोल्लेख करीत आहे त्या मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. माळवाडी नगरीचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रयजी रासकर यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय. यानंतर लुमेवाडी मधून राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस सन्माननीय मनसूरजी सय्यद यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय. मी मनसूरजी सय्यद यांना विनंती करतोय आपला पक्ष प्रवेश स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. जयसिंगजी जाधव यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय. यानंतर
राष्ट्रीय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि जाचकबस्ती नगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय भूषणजी बोराटे यांचाही राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पक्षामध्ये जाहीररित्या प्रवेश या ठिकाणी होतोय। सन्माननीय नितीन चिवग यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय। शंकरजी ननवरे, प्रतापजी हेगडे यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होतोय। लक्ष्मणजी फरांदे यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय। मी त्यांना विनंती करतोय आपल्या प्रवेशाचा स्वीकार करायचा आहे। प्रतापजी हेगडे यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये जाहीररित्या पक्ष प्रवेश या ठिकाणी होतोय। जळगाव नगरीचे भगवानजी जाधव यांचा पक्ष प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होतोय। वालचंदनगर नगरीचे सरपंच कुमारजी गायकवाड यांचाही भारतीय जनता पक्षामध्ये जाहीररित्या पक्ष प्रवेश होतोय। एकदा निमगाव केतकीकर हात वरती करूयात आणि जोरदार टाळी या सर्वच मान्यवरांसाठी। धन्यवाद। यानंतर कोण बोलतोय दोघांपैकी मला सांगा कोण बोलतोय। यानंतर इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय दत्तात्रयजी शेंडे आपल्या सर्वांशी बोलतायत। सन्माननीय दत्तात्रयजी शेंडे, मान्यवरांना विनंती आहे, ज्यांचे प्रवेश झाले आहेत त्यांना विनंती आहे कृपया आपण बसून घ्या। यानंतर दत्तात्रयजी शेंडे आपल्या सर्वांशी बोलतायत। आदरणीय या प्रचार सभेचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयभाऊ गोरे, आपल्या तालुक्याचे नेते प्रवीण माने, गारटकर दादा, भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, आमच्या बरोबर आमचे सर्व सहकारी आता ज्यांनी प्रवेश केला ते राजेंद्र तात्या तांबेले असतील, कालिदासप्पा देवकर असतील, मोहनराव दुधाळ असतील, आमच्या बरोबर आलेले आमचे सर्व सहकारी असतील। या जिल्हा परिषद गणातील 3 उमेदवार आणि काटी लाकेवाडी गणातील 3 उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज आपण भविष्यामध्ये देशामध्ये मोदी साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जे महाराष्ट्रात चाललं आहे किंवा देशात चाललं आहे ते योग्य दिशेनं आहे हे समजून आम्ही सर्वांनी प्रवेश केलेला आहे। पण मी भाषण काही करणार नाही, कारण आपण कमळाला मत तर देणारच आहात। त्यामुळं जयभाऊची कधी भेट होईल त्यावेळेस आपण त्यांच्याकडे काहीतरी आपल्या परिसराच्या वतीनं मागितलं पाहिजे। या दृष्टीनं गारटकर दादा, आमच्या या परिसराच्या वतीनं 4 मागण्या आहेत। भविष्यामध्ये भाऊ आता या 2 दिवसामध्ये समोरच्या पॅनलवाल्यांनी लोकांच्या मध्ये अफवा पसरायचं ठरवलं आहे आणि तुम्ही जर कमळाला मतं दिली तर या भागामध्ये पाणी कमी येईल आणि तुम्हाला त्रास होईल। या दृष्टीनं त्यांनी कुठेतरी लोकांना, शेतकऱ्यांना, गोरगरीब जनतेला भीती घालायची आणि अशा अफवा उठवायच्या। तर भाऊ, मला वाटत नाही सरकारी कागदपत्रामध्ये या तालुक्यातला आंधळा माणूस सुद्धा की नेरा डाव्या कालव्याचं किती टीएमसी पाणी आहे आणि संसरकटचं किती पाणी आहे या 40 गावातल्या प्रत्येक माणसाला माहित आहे। त्यामुळं कागदावचं टीएमसी पाणी काही मनाने कमी होत नाही। त्यामुळं कुठंतरी दिशाभूल करायची। तर भाऊ, त्या बाबतीत एकच तुम्हाला विनंती आहे की आपण आपल्या भाषणामध्ये आम्हाला मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये उन्हाळी 2 आवर्तनं मिळाली की आमचं काही सुद्धा अडचण येत नाही आणि ते आपण त्याचा उल्लेख करावा। दुसरी मागणी अशी आहे आमची भाऊ की पोलीस स्टेशन आमचं, भाऊ एक मिनिट, पोलीस स्टेशन आमचं इंदापूरला 12 किलोमीटर आहे आणि इथून हे निमगाव केतकी आणि इथली गावं काय नरसिंगपूरला जोडलेले आहेत। नरसिंगपूर इथून 48 किलोमीटर आहे
तर ते 48 किलोमीटर अंतर जायचं म्हणजे गोरगरीब एखादी मावशी किंवा माझ्यासारखा गरीब कार्यकर्ता म्हातारा जायचं म्हणलं तर मधला आमचा आरोप समोरची पार्टी 4 वेळा तरी मारेल 48 किलोमीटर मध्ये. त्यामुळे आम्हाला इंदापूरला पोलीस स्टेशन मिळावं आणि ह्याची सर्व कागदपत्र आम्ही मुंबईला जमा केलेली आहेत. कोल्हापूरवाल्यांचा सुद्धा रिपोर्ट आलेला आहे. तिसरी मागणी अशी आहे की आपण ग्रामविकास खात्याचे मंत्री आहात, तर या तालुक्यामध्ये जर तालुक्यातल्या ग्रामपंचायती सक्षम असतील तर लोकांना कुठलीही अडचण भासत नाही. तर आमचा इंदापूर तालुका ग्रामविकास खात्याने दत्तक घ्यावा अशी मी आपणाला मागणी करत आहे, कारण आपल्या शेजारचाच तालुका आहे. आणि चौथी मागणी अशी आहे की आमच्या निमगावमध्ये 30 खाटाचं एक उपकेंद्र हे आहे ग्रामीण रुग्णालय, तर त्यामध्ये जागा बिगा भरपूर आहे. भाऊ जागेअभावी काही ठिकाणी दवाखाने नामंजूर होतात, पण आमच्या इथं 4 एकर दवाखान्याला जागा असल्यामुळं 100 खाटाचं ग्रामीण रुग्णालय व्हावं ही एक मागणी मी करत आहे. त्याची पण कागदपत्र ठराव करून आम्ही मुंबईला दिलेले आहेत. पाचवी मागणी अशी आहे की आपण तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये जी क्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्र आराखड्यातील उदाहरणार्थ निमगाव असेल, शेळगाव असेल, या ठिकाणी आपण तुमच्या निधीतून भरपूर निधी द्यावा ही विनंती करतो. आणि समोर बसलेल्या जनतेला परत एकदा आवाहन करतो की आपण उद्याच्या 7 तारखेला कमळापुढील बटन दाबून आपण ह्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं एवढी विनंती करतो. परत एकदा भाऊने आमच्या गावाला भेट दिली त्याबद्दल भाऊंचे आभार मनापासून मानतो. धन्यवाद. मी क्षमा मागतो आणि भारतीय जनता पार्टीचं मी स्वागत करतो. आदरणीय गोरे भाऊ प्रदीप दादा आणि प्रवीण भैया यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. कारण मतदार बंधू भगिनींनो, सर्वसामान्य लोकातील घरातील उमेदवारांना आज त्यांनी संधी दिलेली आहे. या सर्वसामान्य घराण्यातील जिल्हा परिषद उमेदवार दीपाली सचिन राऊत हिला सर्वसामान्य महिला सावित्री जिले तिला उमेदवारी दिली. तसंच शेळगाव गटातून पंचायत समिती शुभम शिंगाडे चांगला कार्यकर्ता आहे त्याला उमेदवारी दिली. तसंच आमच्या निमगावचा भाऊ एक सर्वसामान्य कुटुंबातील खुडकरी असलेला माणूस त्याला सुद्धा उमेदवारी दिली आहे. हे सर्व कार्यकर्ते पॉम्पलेट वाटणार आज निमगावमध्ये जिल्हा परिषदेला उमेदवार मिळाला आहे. हे सगळं श्रेय हे फक्त भाजप करू शकतं. आणि आता सध्या निमगाव केतकीमध्ये 4 लोक म्हणायचे या लोकांच्या पाठीमागे कोण आहे, अरे फक्त उमेदवारच आहे त्यांच्याकडे. पण गोरे भाऊ या जनतेला मी त्या 4 माणसाला सांगतो, अरे समोर बसलेली जनता कुणाची आहे, कुणा तुमचा पाठिंबा आहे का नाही आम्हाला? मग या मायबापाचा पाठिंबा असताना काय गरज आहे? म्हणून मी त्यांनाही सांगतो, अरे एका बाजूला धनदांड लोक आहेत आणि एका बाजूला सर्वसामान्य लोक आहेत आणि ती सर्वसामान्य माणसंच निमगावमध्ये क्रांती घडवतील. भाऊ या निमगावचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे, तुम्हाला थोडी टाचाला काटा दुखला म्हणून निमगावमध्ये आम्ही 2 तास महादेवाच्या देवळामध्ये होम केला. इतकं प्रेम या गावाचं आहे प्रवीण दादा. त्यामुळे दादा आणि भाऊ आम्ही एकच म्हणतो की आम्हाला निमगाव केतकीला निधी कमी पडून देऊ नका, पाणी कमी पडून देऊ नका, तीर्थक्षेत्राला पैसे कमी पडू देऊ नका. आमच्या गावचं पोलीस स्टेशन झालं 100 किलोमीटर कसं जायचं माणसांनी? तर भाऊ मी विनंती करतो, मी तुमचा जावाई आहे, जावाई या नात्याने मी सासऱ्यांना सांगतो की आमच्या मुलीला आणि या 2 उमेदवारांना तुम्ही पत्रात घ्या, अरे त्यांना एकदा संधी द्या, त्या संधीचं ते सोनं करतील आणि या गावाचा विकास महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पसरवतील. मी एवढंच बोलतो, येणाऱ्या 7 तारखेला कमळ्या बटनावरती चिन्ह मारून भरघोस मताने विजयी करा. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांशी बोलतायत इंदापूर तालुक्याचं उद्याचं भविष्य सन्माननीय प्रवीण भैया माने. निमगाव केतकीकर एकदा हात वरती करायची आणि जोरदार टाळी प्रवीण भैयांसाठी. नमस्कार. आज आपल्या निमगाव पंचक्रोशीमध्ये पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या निमित्ताने उपस्थित असलेले सगळे माझे वडीलधारी माता भगिनी तरुण सहकारी मित्रांनो, या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती लाभली ते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, माझे मार्गदर्शक आणि सातत्यानं मला मार्गदर्शन करणारे राज्याचे लोकप्रिय
मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे साहेब, इंदापूर तालुक्याचे झुंजार नेते सन्मान्य प्रदीपदादा गारटकर, त्याचबरोबर आज ज्यांनी आपल्या पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केला व ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय मोहनरावजी दुधाळ साहेब, माझे मार्गदर्शक मंगल सिद्धी परिवाराचे अध्यक्ष राजेंद्रदादा तांबिले, दुसरे मार्गदर्शक ज्यांनी आज प्रवेश केला ते आपल्या लोणी गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि गावचे सरपंच आदरणीय कालदासप्पा देवकर, ज्यांनी मार्गदर्शन आता केलं ते पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय शेंडे, लक्ष्मण पवार, भगवान जाधव, लक्ष्मण फरांदे, शंकर ननवरे, सोमनाथ शिंदे, प्रताप हेगडे, सरपंच वालचनगरचे कुमारजी गायकवाड, बापूराव गारडे, सुहास गारडे, दत्तात्रय रासकर, मनसूर सय्यद, भूषण बोराटे या सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश केला. त्याबद्दल मी यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि भारतीय जनता पार्टी त्यांना भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीने मान सन्मान देईल अशा पद्धतीने देखील या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्वाही देतो. बांधवांनो, 2 दिवसापूर्वी या राज्यामध्ये दुःखद घटना घडली. 28 तारखेला राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं अपघाती निधन झालं. प्रथमतः मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय अजितदादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली, आदरांजली आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बांधवांनो या ठिकाणी वाहतो. ज्यांच्या आज आपल्या निमगाव व शेळगाव गणाच्या जिल्हा परिषदेच्या शेतकऱ्याच्या एक लेखी आहेत त्या सौ दीपालीताई सचिन राऊत व निमगाव गणाचे उमेदवार श्री गोरख बळीराम आदलिंग, त्याचबरोबर दुसरे शेळगाव गणाचे उमेदवार श्री शुभम भैया शिंगाडे, त्याचबरोबर काटी व लाखेवाडी गणाचे लोकप्रिय उमेदवार आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते विलास बापू वाघमोडे हे काटी गणासाठी बांधवांनो या ठिकाणी उभे आहेत. त्याचबरोबर त्यांच्या जोडीला वरकुटे गावाचे सामान्य कुटुंबातील दत्तात्रेयजी शशिकांतजी तात्या शेंडे अतिशय कर्तबगार या ठिकाणी हे आहेत, यांना उमेदवारी आपल्या पार्टीने दिलेली आहे. तिसरी उमेदवारी लाखेवाडी गणातून पंचायत समितीसाठी लक्ष्मीताई किसन अण्णा काळे हेही आपल्या पार्टीकडून उभे आहेत आणि त्याचबरोबर माळवाडी वडापुरी गणासाठी जिल्हा परिषद सदस्य सतीश गोटू पांढरे हेही तरुण सहकारी आपला या ठिकाणी उभा आहे व या उमेदवारासह राहिलेली जी काही 24 उमेदवार आहेत या सगळ्यांच्या प्रचारार्थ आदरणीय जयाभाऊंनी वेळ दिला. त्यांना वेळ नव्हता, मी त्यांना विनंती केली, मोठ्या मनानं भाऊंनी ती विनंती मान्य केली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाऊंचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि भाऊ, मला जास्त काही बोलायचं नाही, परंतु माझी विनंती अशी आहे की आज जी सन्माननीय स्टेजवर बसलेले आहेत, मग सदानंद अण्णा शिरदाळे असतील, नवनाथजी पडळकर साहेब असतील, राज्याचे सचिव आकाशजी कांबळे साहेब, गजानन वागसे, मारुती अण्णा वनवे, माऊली चौरे, नानासाहेब शेंडे, अभिजित भैया नाव राहिलं अभिजित भैया तांबिले हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. यांनी आपल्या पार्टीत प्रवेश केला, त्याबद्दल अभिजित भैयाचं सुद्धा मनापासून बांधवांना मी स्वागत करतो. शशिकांतजी शेंडे, संतोष चव्हाण, माऊली वाघमोडे, राजकुमार जटार, राम आजबे, किरण गानबोटे, वसंत आरडे, विठ्ठल मिसाळ, प्रभाकर अण्णा खाडे, विष्णुपंत मकर, संदीप आदलिंग, चंद्रकांत शेंडे, संदीप माने, संदीप शेंडे, रणजित पाटील, तुषार शेंडे, आबासाहेब थोरात, कोंडीभाऊ भोंग, श्रीनिवास सातपुते, नारायण राऊत, समदबाई सय्यद, जाकीरबाई देशमुख, विठ्ठल पाटील, महेश जटार, सुयोग सावंत, तानाजी बापू थोरात, बाबासाहेबजी चौरे साहेब, तेरकरकर सर, सचिन राऊत, सचिन आरडे, महेश देशमुख, देवीदास नाना भोंग, ब्रह्मदेव नाना शेंडे, दादासाहेब नायकुडे, सौ शीतलताई साबळे, लखनताई जगताप, सत्यजित रणवरे, ज्योतिराम कुर्डे, अण्णा पाटील, शहाजा पाटील, मनोज पवार, कुमार गायकवाड, गजानन जाधव, वैजनाथ हांगे व डॉक्टर शिंगाडे, समस्त बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो आणि माझ्या सहकाऱ्यांनो, मला फक्त जयाभाऊंना अशी विनंती करायची की जयाभाऊ, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सगळे पक्ष एक झालेले आहेत आणि आपल्या आशीर्वादानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादानं आपण भारतीय जनता पार्टीचा एक सक्षम पॅनल भाऊ आपण उभा केलेला आहे. 24 उमेदवार आपल्या पार्टीचे या ठिकाणी उभे आहेत. अख्ख्या तालुक्यामध्ये अतिशय पोषक वातावरण भाऊ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आम्ही पूर्ण गावात आम्ही दौरा भाऊ केला. सगळीकडे लोकांनी कमळ आणि बीजेपीवर लोकांचं खूप प्रेम या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि आपण ग्रामविकास मंत्री राज्याचे आहात. आपल्याला मला नम्रपणे विनंती करायची भाऊ की आपल्या जी काही लोक 24च्या 24 जेव्हा निवडून येतील तेव्हा हा इंदापूर तालुका भाऊ तुम्ही दत्तक घ्या आणि आम्हाला मदत करा, अशा प्रकारची जाहीर मागणी मी आदरणीय
जया भाऊंना या ठिकाणी करतो. त्याचबरोबर भाऊ, मला इंदापूर तालुक्यामध्ये इथं आपल्याला काम करत असताना काही लोकांच्या अडचणी आम्हाला खूप सासरवास आहे भाऊ, आणि काय सासरवास आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणून माझी विनंती करायची की तुमचा हात आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर राहू द्या. इथं जर भाजपमध्ये कुठल्या सरपंचानं प्रवेश केला तर त्याला अपात्र करण्यासाठी चंग पिछाडलं जातं भाऊ, आणि याची जाणीव सुद्धा आपल्याला आहे. म्हणून मला जाहीर भाषणातून सांगायचं आहे की आपला इथून पुढं भाजपचा एकही सरपंच उपसरपंच अपात्राची कारवाई करून देऊ नका. आणि हा इंदापूर तालुक्यावरती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवरती आपल्या आशीर्वादानं भाऊ 100% भाजपचा झेंडा या ठिकाणी फडकेल. त्याचबरोबर आपल्या ज्या इंदापूर तालुक्यामध्ये तुमच्याकडे भाऊ ग्रामविकास मंत्री आहात, आणि पूर्ण सगळी महत्वाची गावखेड्यातली विकासाची कामं, रस्ता असू द्या, सभामंडप असू द्या, 25-15 असू द्या, अनेक हेड आहेत तुमच्या हेडखाली, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असू द्या, तर आम्हाला निधीची बाबतीत जी काय कमतरता भासून या ठिकाणी देऊ नका. अशा प्रकारची एक भाऊ विनंती आपणाला या ठिकाणी करतो. सामान्य कार्यकर्त्याच्या केसाला जर बांधवांनो इथून पुढे धक्का लागला तर आमच्या काळजाला धक्का लागला, हे सुद्धा मी आजच्या निमगावच्या सभेमधून बांधवांनो सांगतो. कुठल्याही दडपशाहीला बळी पडू नका. इथून पुढे कुठल्या कार्यकर्त्याला, कुठल्या सहकार्याला कसली जरी अडचण आली तर भारतीय जनता पार्टीतली सगळी नेते मंडळी या ठिकाणी आपल्या बरोबर नाही, आपल्या पुढे उभं राहतील. अशा प्रकारची देखील आजच्या या निमगावकरांना मी विनंती करील. निमगाव हे गाव खूप हुशार आहे. इथं चांगल्या पद्धतीने नाश्ता मिळतो. निम्मा तालुका इथं नाश्ता करायला असतो. पानमळा ही सुप्रसिद्ध आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नामांकित गाव पानाचं निमगाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथली माझे बांधव खूप काबाड कष्ट करतात. म्हणून शेतकरी असलेले भूमिपुत्र म्हणजे ऍडव्होकेट सचिन राऊत आणि त्यांच्या या ठिकाणी मिसेस दीपालीताई राऊत या ठिकाणी या उमेदवार म्हणून या ठिकाणी उभ्या आहेत. आणि देवाभावांची त्यांची तिकडची माहेर आहे, बरोबर का? त्यामुळे आपला निमगावकरांचा आशीर्वाद या उमेदवारावर राहू द्या बांधवांनो. शेतकऱ्याचं लेकरू आहे, यांना कोणती राजकीय बांधवांनो परंपरा नाहीये. तुमच्या आशीर्वादानं हे उभे राहिलेले आहेत. माझी विनंती आहे की ह्यांना जिल्हा परिषदेला आपण बहुमताने निवडून द्यावं. दुसरं गोरख आदलिंग बांधवांनो, भाऊ हे ऊस तोडाय जायचे, पान खुडाय जायचे, यांच्याकडे कसलीही ही नाही, परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं बांधवांनो हे उमेदवार उभे आहेत. शुभम भैया शिंगाडे ते या ठिकाणी शाळगाव मधून या ठिकाणी बांधवांनो तरुण सहकारी, हा तर तुम्हाला ऊसाच्या कटाला सुद्धा भेटू शकतो, द्राक्षीच्या बागेत भेटू शकतो. सर्वसामान्यांचा काम करणारा माणूस आहे. आज या भागातली कुठली जरी लोक आज इथं निमगावला आली तर ऍडव्होकेट सचिन राऊत तुम्हाला चहाच्या गाड्यावर चहा पाजून काम करणारे हे उमेदवार आहेत बांधवांनो. म्हणून माझी विनंती आहे, त्यांना कुठली अपॉइंटमेंटची गरज नाही, कुठला ह्यांना काय कसलं गेट काय काही नाही. सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायची भूमिका ही भारतीय जनता पार्टीने घेतलेली बांधवांनो. इथं तुम्हाला सांगतो, विलास बापू वाघमोडे बसलेत. 45 वर्ष त्यांनी पक्षाची सेवा केली. त्यांना खड्यासारखं या ठिकाणी बाजूला काढलं. बीजेपीने या ठिकाणी विलास बापूंना या ठिकाणी न्याय दिला. इथं सतीश पांढरे बसलेत. त्यांना सुद्धा सतरंजा उचलून सतीशराव कंबार दुखायला लागलं, त्याचं सतरंजा उचलून त्यांना गोटूला बाजूला काढलं. बीजेपीनं बांधवांनो त्यांना न्याय दिला. किती लोक सांगू, इथं गोरख आदलिंग हा सुद्धा किती पक्षाची त्यांनी सेवा केली, त्यांना बांधवांनो या ठिकाणी बाजूला या ठिकाणी काढलं. शेजारी तुम्हाला सांगतो, आज आवर्जून आठवण येते स्वर्गीय खंडूजी मोहोळकर गुरुजी यांची. त्यांनी त्या परिसरामध्ये जंक्शनमध्ये चांगलं विद्यालय काढलं, मोफत शिक्षणाची सेवा दिली. त्यांचे पुत्र आज तुम्हाला सांगतो आपले रोहित नाही वसंत आबा मोहोळकर, त्यांना आज भाऊ खाली त्यांनी बसवलं. मी त्यांना अनेक वेळा वसंत आबांना सुद्धा विनंती केली, आबांनी माझं नाही ऐकलं. अहो अशी सोन्यासारखी माणसं बाजूला काढली, हो बाजूला काढली. माझं एक सुद्धा वाक्य खोटं नाही, हाय का खोटं मला सांगा. म्हणून भारतीय जनता पार्टी सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन, सगळ्या कार्यकर्त्यांना, युवकांना, माता भगिनींना बरोबर घेऊन जाणारा या देशामध्ये कोणता पक्ष असेल ते फक्त बांधवांनो या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी बांधवांनो आहे. म्हणून आज आपल्याकडे जयाभाऊ आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आपल्यापेक्षा त्यांना या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे. आणि जाता जाता एवढंच सांगतो की नायगाव म्हणून आपल्या महात्मा क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि त्याचबरोबर आपले नायगावला
143 कोटी रुपयाचा निधी आदरणीय देवा भाऊंनी आणि जया भाऊंनी या ठिकाणी मंजूर केलेला आहे. या राज्यामध्ये आजपर्यंत ती कशा पद्धतीने स्मारक राहिलं होतं लक्षात घ्या. खरा न्याय कुणी दिला असेल तर आदरणीय देवा भाऊ आणि आदरणीय जया भाऊंनी या ठिकाणी बांधवांनो दिला. म्हणून सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारी पार्टी आहे. बांधवांनो, तुम्ही 20 वर्ष राष्ट्रवादीला संधी दिलेली आहे, तुम्ही काँग्रेसलाही 40 वर्ष संधी दिलेली आहे. माझी तुम्हाला विनंती, 5 वर्ष बांधवांनो भारतीय जनता पार्टीला संधी द्या. आमचे सगळे उमेदवार तुमचं सेवक म्हणून काम करतील. बांधवांनो, सेवक रात्रीचा दिवस करू आम्ही कधी आमचे कुठलेही उमेदवार कुणालाही अडवणारे नाहीत, कुणालाची कुचंबना करणारे नाहीत. मदतीला धावणारे आमचे 24च्या 24 बांधवांनो या ठिकाणी उमेदवार आहेत. म्हणून या उमेदवाराच्या पाठीमागं अशाच पद्धतीने या ठिकाणी विश्वास ठेवा. आणि भाऊ, तुम्ही इंदापूर तालुका काही करा पण दत्तक मात्र घ्यायचं. काही करा, मला काय सांगायचं ना बघा. बरोबर आहे का? एकदा हात वरती करून जागा मी म्हणते मागणी, बरोबर आहे का? विनंती माझी. आणि इंदापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जयाभाऊ न्याय द्या. तुम्ही आजकाल आमचे सहकारी दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राहुल दादा कुल असतील. आम्हाला नेहमीच भाऊ तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य असतं. शेजारी गारटकर दादा बसलेत, प्रदीप दादा गारटकर, झंझावाता नेतृत्व, ते सुद्धा आपल्या बरोबर या ठिकाणी आल्यामुळे या इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपली शक्ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनेक सहकारी, आज सुद्धा अनेक लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. कालदासप्पा देवकर असतील, आदरणीय राजेंद्र तात्या असतील, दुसरे जिल्हा परिषद सदस्य मोहन बापू दुधाळ शेळगावचे या ठिकाणी आहेत. त्यांचं सुद्धा काम अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जयाभाऊ या ठिकाणी चाललेलं आहे. आपलं सहकार्य असंच राहू द्या. 7 तारखेला मतदान आहे, कमळ चिन्ह आहे, 9 तारखेला मतमोजणी आहे. आणि आपल्या तालुक्यात काय चाललंय तुम्हाला माहिती आहे भाऊ. 15-20 दिवसापूर्वी ही नेते मंडळी अशी म्हणायची की आता आम्ही दोघं एक झालोय, आम्हाला प्रचाराची सुद्धा गरज नाही. म्हणायचे का नाही म्हणायचे? अहो, हा जनतेचा अपमान आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हे जनतेचा अपमान आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं बांधवांना या ठिकाणी मत आहे. म्हणून हा अपमान जर आपल्याला बदला घ्यायचा असला तर कमळ दाबा, कमळ कमळ का? तर ह्यांना दाखवा की जनतेनं हातात घेतलेलं इलेक्शन या ठिकाणी आहे. असं जनतेचा अपमान करणं बांधवांनो योग्य नाही. जनतेनं ठरवलं पाहिजे कुणाला जिल्हा परिषद सदस्य करायचं, कुणाला पंचायत समिती करायचं. तुम्हाला कुठल्या गावात जायची गरज नसेल, पण आम्ही सगळ्या गावामध्ये जाऊन आमचे सगळे उमेदवार घर टू घर जाऊन दर्शन सगळ्या मतदाराचे घेऊन आम्ही सगळ्यांना विनंती या ठिकाणी बांधवांनो केलेली आहे. आता इंदापूर तालुक्यामध्ये जी हुकुमशाहीच्या बाजूनं ही तालुका चालला होता, लक्षात घ्या, बीजेपीने जर पॅनल उभा नसता केला तर ह्या इंदापूर तालुक्यामध्ये इलेक्शन सुद्धा झालं नसतं. बांधवांनो, खरं आहे का खोटं आहे मला सांगा? तुमच्या स्वाभिमानासाठी भारतीय जनता पार्टीने एक सक्षम या ठिकाणी पॅनल बांधवांनो आपल्याला दिलेला आहे. देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद या पॅनलला बांधवांनो आहे. आदरणीय जयाभाऊंचा आशीर्वाद आपल्या पॅनलला आहे. म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपण सगळ्या लोकांनी, वडीलधारांनी, माता भगिनींनी बहुमतानं भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं, अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक हात जोडून या ठिकाणी विनंती करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो, श्रद्धा असेल तर मन ठेवा, आदर असेल तर संयम ठेवा, आणि मत मागायचं असेल तर प्रामाणिकपणे स्वतःच्या कामगिरीवर मागा, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते मुलुक मैदानी तोप सन्माननीय प्रदीप दादा गारटकर आपल्या सर्वांशी बोलतायत. दादांसाठी एकदा हात वरती, जोरदार टाळी. महाराष्ट्र जजग्राम विकास मंत्री, भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार नेतृत्व श्री जयकुमार गोरे साहेब, आता ज्यांनी ज्या आपल्यासमोर मार्गदर्शन केलं, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते प्रवीण भैया माने, व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते मार्गदर्शक, सहकारी, सर्व पदाधिकारी, नव्याने भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केला ते माझे सर्व सहकारी मित्र, सर्व सन्माननीय नेतेगण आणि निमगावच्या पंचक्रोशीतील उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, मी प्रवीण भैयांनी जी नावं घेतली ती नावं मी घेतली असं समजून मी भाषणाला पुढे चालू करतो. कारण आपल्याला गोरे साहेबांचं भाषण ऐकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून वेळ
जरा कमी असल्यामुळे तुमची सगळ्यांची माफी मागतो. सगळे नुकतेच प्रवेश करून आलेले आमचे सगळे जुने सहकारी आहेत, या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो. निमगावच्या परिसरातील जनतेला माहिती आहे की या तालुक्याचं राजकारण कसं चालतं. भाऊ, ह्या तालुक्यामध्ये सगळ्यात जर चाणाक्ष गाव कुठलं असेल तर ते निमगाव केतकी आहे. हे बरोबर चेहऱ्यावरनं माणसं ओळखतात. यांना फार काही सांगायची गरज नाही, पण यांना असं आहे की काही गोष्टी थोड्याशा लक्षात आणून द्याव्या लागतात, थोडं मागचं विसरतात. आता पाण्याच्या प्रश्नावरती इथं दत्ताभाऊनी बोलता बोलता उल्लेख केला. आता ह्या विषयावरती जर सविस्तर बोलायचं म्हटलं तर निमगावकरांना माहिती आहे माझं भाषण पाहून तसंच होईल. या विषयावर आपण नंतर बोलू. पण पाणी खऱ्या अर्थानं आपल्या शिवारात का आलं नाही हे निमगावकरांना चांगलं माहिती आहे. आज समोरचे जे दोन्ही नेते आहेत यांनी अख्खीच्या अख्खी 40 वर्ष आपली खाल्ली. किती? 40 वर्ष खाल्ली. आणि 22 गावचं पाणी हत्तीवरनं मिरवणूक काढणारं नाद राजकारणाचं असलेलं हे गाव, आणि ह्या विलास बापूचं काटेवाडीचं काठी गाव, गुड्या उभारल्या त्या गुड्या, हे यापर्यंत त्या पाण्याची वाट बघणारी लोक आजपर्यंत पाणी मिळू शकलं नाही. याचं खापर मला नक्की माहिती आहे. ते भारतीय जनता पार्टीवरती फोडणार नाहीत, ते समोरच्या दोन नेत्यांवरती ते खापर फोडणार. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलं म्हणून या ठिकाणी या निमगावच्या पंचक्रोशीतील 22 गावातील लोक ही भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हालाच मतदान करणार अशी परिस्थिती या ठिकाणी निश्चित पद्धतीने आलेली आहे. मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आता मागच्या 15-20 दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते प्रवेश केला आणि त्यानंतर आम्ही तालुक्यामध्ये प्रयत्न करत हे एक सक्षम पॅनल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं प्रवीण भैया असतील, इतर सर्व जुने आमचे सहकारी असतील, नाव घ्यायला वेळ नाही म्हणून बोलत नाही, परंतु सगळ्यात जुने सहकारी असतील, या सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक उत्तम पद्धतीचं आवाहन या समोरच्या पॅनलला आम्ही उभं केलेलं आहे. दोन नेते एकत्र येण्यामागं हेतू प्रामाणिक नाही, स्वतःच्या मुलांना राजकारणात स्थिर स्थावर म्हणजेच एस्टॅब्लिश करण्यासाठी म्हणून हे एकत्र आलेले आहेत. आम्ही तुम्ही राजकारण समाजकारण हा सेवेचा भाग म्हणून बघतो, परंतु ही नेते मंडळी राजकारण समाजकारण हे त्या ठिकाणी एक व्यक्तिगत फायद्याच्या दृष्टीनं हे राजकारणाकडे बघण्याची त्यांची व्यवस्था, त्यांची एक विजन आहे. त्यामुळं आपण या तालुक्यातल्या जनतेने ओळखून घेतलं पाहिजे की उद्याच्या या राजकारणामध्ये हे घराणेशाहीला जर तुम्ही प्रोत्साहन दिलं तर उद्या कदाचित लोकशाही अडचणीत येईल या तालुक्यापुरती, आणि लोकशाही जर अडचणीत आली तर हुकुमशाहीकडे ती परावर्तित होते. हा धोका या निमगावच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. बंधूंना कुठूनही कुठल्या पद्धतीचं ते सराटीतलं पार्सल इंदापूरकडे आणलंय, काय गरज आहे का? हा, ते सराटीचं काय काम या ठिकाणी इंदापूरमध्ये काय काम आहे? इथं गोटू पांढऱ्यासारखा आमचा एक सक्षम उमेदवार आहे, पण त्या ठिकाणी चांगलं काम करणारे कार्यकर्ते सगळ्या बाजूला चालले. आणि आमच्या तालुक्यात एक नवीन पद्धत आली, पैसे असतील तर तिकीट द्या, पैसे असतील तर तिकीट द्या. अरे कार्यकर्त्यांनी काय करायचं? काबाड कष्ट करायचे, सतरंजा उचलायच्या, घरचा वेळ पैसा स्वतःचे कष्ट 12 महिने 18 काळ, आणि तुमचं नेतृत्व मोठं करायचं यासाठी सगळा वेळ घालवायचा. वयाची 20-20, 40-40 वर्ष घालवायची, आणि निवडणूक आली कार्यकर्त्यांची की तुम्ही घरची पोरं आणून बसवायची. हा सारासार कार्यकर्ता या जातीवरती अन्याय आहे. आणि कार्यकर्ता जर जपला नाही तर संघटना टिकू शकत नाही, आणि संघटना नसेल तर सत्तेला काही अर्थ उरत नाही. संघटनेला सन्मान कोण देऊ शकतं, संघटनेची किंमत कोण करू शकतं? त्या संघटनेतल्या कार्यकर्त्याला
सन्मान कोण देऊ शकता तर ते म्हणजे पार्टी भारतीय जनता पार्टी. ही केडर बेस्ट पार्टी आहे आणि या पार्टीच्या माध्यमातून कार्यकर्ता जपला जातो, मोठा केला जातो आणि सामान्य लोक. गोरेभाऊंच्या घरातला कोणी राजकारणात होता ऐकलंय का? नरेंद्र मोदी साहेबांच्या घरातलं कोणी होतं का? देवेंद्र भाऊंच्या घरातलं कोणी होतं? आजच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री बघा, यांच्या घरात कोणी त्यामध्ये राजकारणात नव्हते. हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य घरातली मुलं यांनी क्रांती केली, पराक्रम दाखवला, त्यांनी समाजासाठी झटले, देशाभिमान उराशी बाळगून त्यांनी समाजामध्ये काम केलं, सामाजिक बांधिलकी मानली आणि त्यातून ही पार्टी मोठी झाली. पार्टी मोठी होत असताना गोर गरीब सगळ्या जाती धर्माची पोरं या ठिकाणी त्यांनी मोठी केली, मंत्री केली, मुख्यमंत्री केली, देशाचे पंतप्रधान पदापर्यंत सुद्धा सामान्य माणूस नेऊन ठेवला. त्याच पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये आम्ही करणार आहोत. भारतीय जनता पार्टीने भाऊ या तालुक्यामध्ये पंचायत समितीला बावडा गणातून मुस्लिम उमेदवार दिलेला आहे. 75 वर्षाच्या या इंदापूर तालुक्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या इतिहासात असं मुस्लिम समाजाला उमेदवारी कुणी कधी दिलेली नव्हती. ती उमेदवारी आम्ही या ठिकाणी दिलेली आहे. मुद्दाम सांगतो, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी. इतर कुणामध्ये ते धाडस नाही, इतर कुणामध्ये त्या पद्धतीचं मनामध्ये त्यांच्या इच्छा येत नाही. गरजेपुरता वापर हे व्यक्ती आणि समाजाची करणारी लोक आहेत. त्यामुळे सगळ्या समाजाने तो ओळखा. ठीक आहे, ज्या काही लोकांना उघडपणे येतात उघडपणे याची क्षमता आहे, ताकद आहे, त्यांनी उघडपणे भारतीय जनता पार्टीला समर्थन करा. आणि ज्याला कुणाला येण्याची थोडीशी काही अडचण असेल, प्रत्येक जण म्हणतो थोडं थांबा, 1 वर्ष 2 वर्ष नंतर आम्ही येतो. भाऊ तुम्हाला या निंबाळकरांच्या साक्षीला सांगतो, 2029चा असलेला आमदार या तालुक्याचा भारतीय जनता पार्टीचा आमदार असेल, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. मी आपला वेळ अधिकचा घेत नाही, पण एक नक्की गोष्ट सांगतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आम्ही मिळून या ठिकाणी उद्याच्या असलेल्या निवडणुकीमध्ये 7 तारखेला चमत्कार दाखवा. आता जे प्रवीणनी भाऊंच्याकडनं जी अपेक्षा व्यक्त केली, ही जर अपेक्षा पूर्ण करायची असेल, थोडक्यात चमत्कार दाखवला तरच नमस्कार होतो. नीट लक्षात घ्या. इंदापूर तालुक्यातल्या जनतेला आवाहन करतो, उद्याच्या 7 तारखेला चमत्कार दाखवा, मतदानातून दाखवा. आणि नमस्कार म्हणजे तुमचे सगळे विकासाची कामं करण्याकरता भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते तुमच्या बरोबर असतील एवढी खात्री बाळगा. एवढंच या ठिकाणी सांगतो. या सर्व उमेदवारांचं जे चिन्ह आहे कमळ, कमळाच्या समोरील बटन दाबून या आमच्या सर्वच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं आवाहन करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांशी बोलतायत गतिशील विचारांचा कृतिशील नेता, महाराष्ट्राच्या ग्रामविकासाचे शिल्पकार आणि पंढरीच्या विठुरायाच्या सोलापूर नगरीचे पालकमंत्री सन्माननीय जयाभाऊ बोलतायत. एकदा दोन्ही हात वरती आणि जोरदार टाळी सन्माननीय जयाभाऊंसाठी. आज आपल्या निमगाव केतकी जिल्हा परिषद गटाचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कुणाच्या हाती देणार आहोत हे ठरवणारी ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक. आणि या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले इंदापूर तालुक्याचे नेते सन्माननीय प्रदीपदादा गारटकर आणि माझे बंधुतुल्य मित्र सन्माननीय प्रवीण भैया माने, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले राजेंद्र तात्या तांबिले, अभिजितजी तांबिले, विलास बापू वाघमोडे, गजाननजी वागसे, नागनाथजी पडळकर, तानाजी थोरात, मोहनजी दुधाळ,
सचिनजी आर्ले, माऊली वाघमोडे, मारुती वनवे, मारुती काका चौरे, राजकुमार जठारे, राम आसबे, नानासाहेब शेंडे, कॉलेजला मी होतो तेव्हा मी एवढ्या चिठ्ठ्या कोण दिल्या नाही मला. कालिदास अप्पा देवकर, बाळासाहेब चौरे, संदीप आदलिंग आणि अनेक मान्यवर वास्तविक पाहता इथं उपस्थित आहे. प्रदीप दादा, मी इथे यायच्या अगोदर विचार केला, दोन शक्तिशाली नेते एकत्र आलेले आहेत, मग इकडं स्टेजवर बसायला कोण असेल का नसेल असा माझा भ्रम होता. इथं आलो आणि मी बघितलं प्रदीप भैयाच्या, आपलं प्रवीण भैयाच्या कानात म्हणलं, भैया स्टेज कसं आहे, त्याची कॅपॅसिटी आहे का एवढं बसवायची. पण आज इथं आल्यानंतर मी पाहिलं की आमच्या या जिल्हा परिषद गटातनं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार एवढ्या चिठ्ठ्या देतात काय समज. आज आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार दीपालीताई राऊत, एकदा जोरदार टाळ्या वाजून आशीर्वाद द्या त्यांना. तशी ती या मातीची सून आहे आणि आमच्या मातीची लेक आहे. शुभम शिंगाडे पंचायत समिती शेरगाव गणाचे उमेदवार आहेत आणि गोरख आदलिंग निमगाव गण पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत. अगदी सर्वसामान्य कुटुंबातले हे उमेदवार बघितल्यानंतर प्रदीप दादा मला 2007 सालची आठवण झाली. एका सामान्य घरातलं पोरगं राजकारणात आलं. राजकीय पार्श्वभूमी नाही, वडील खासदार, आमदार, पंचायत समिती सदस्य, काही नाही. वडिलांचा ना कारखाना ना सोसायटी, काही संबंध नाही. एका रेशनिंग दुकानदाराचं पोरगं राजकारणात आलं आणि सामान्य माणसाला सोबत घेऊन कटावमांचा दुष्काळ संपवण्याचा संकल्प करून लोकांच्या समोर गेलं आणि बघता बघता लोकांनी आशीर्वाद दिले. तेव्हाही असंच झालं होतं, सगळे नेते एका बाजूला, कार्यकर्ते एका बाजूला. आज इथली माणसांची उपस्थिती बघितली, मला प्रश्न पडला होता, मी इथं बऱ्याचदा येऊन गेलो कार्यक्रमाला, आणि मला प्रश्न पडला होता की आता किती लोक असतील, कसा कार्यक्रम असेल, जमतील का लोक. पण इथली परिस्थिती बघितल्यावर मी प्रवीण भैया सांगतो, इथला निकाल सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता लागणार नाही. एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी लोक आलेत, आमच्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांचं इथं स्वागत करत असताना या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ही जी निवडणूक होते आणि ह्या दोन्ही संस्था, प्रवीण भैया, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, या ज्या तिन्ही संस्था आहेत, या तिन्ही संस्था ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात. मगाचपासून तुमची भाषणं चाललेत, त्या सगळ्या भाषणवाल्यांना मला सांगायचंय की बाबांनो, जे जे काम या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून होतं, ते प्रत्येक काम हे ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून येतं.
या गावखेड्याचा विकास हा ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होत असतो. पण ह्या भागातली या गावातली जी कामं आहेत ती सगळी कामं ग्रामविकास खातं मंजूर करतं. ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येणारी कामं सांगतो प्रवीण भैया. मुख्यमंत्री सडक योजना ग्रामविकासची, प्रधानमंत्री सडक योजना ग्रामविकासची, 30-54चा रस्ता ग्रामविकासचा, 50-54चा रस्ता ग्रामविकासचा, 25-15 ग्रामविकासचं, अंतर्गत रस्ता ग्रामविकासमधनं, गटर ग्रामविकासमधनं, मंदिर ग्रामविकासमधनं, गावची स्मशानभूमी ग्रामविकासमधनं, हायमास पोल बसवायचा आहे ग्रामविकासमधनं, गावात डीपी बसवायचा असला लाईटचा तरी ग्रामविकासमधनं, घरकुल बांधायचं ग्रामविकासमधनं, विहीर खोदायची ग्रामविकासमधनं. या गावातलं असं एक काम नाही की जे काम ग्रामविकास खातं सोडून करता येतं. प्रत्येक काम ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून करता येतं. तेव्हा माझं सांगणं तुम्हाला एवढं आहे की ही माणसं जेव्हा दोन्ही संस्था मध्ये निवडणूक लढवतात तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की ही माणसं काम करणार आहेत कुठून. पण मी आता इथं सांगतो, निमगावकरांना, आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, या तिन्ही उमेदवारांना आपण निवडून द्या. अख्खं ग्रामविकास खातं या तिघांच्या पाठीशी उभं करतो. आणि तुम्हाला दुसरं सांगतो, उद्या दुसरं जरी कोणी उभं राहिलं आणि निवडून आलं ते बोलतो ना पुढे आहे आताशी स्टार्टर मारलाय. तेव्हा ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून या गावखेड्याचा विकास आपल्याला करता येईल. आणि उद्या जरी कोणी म्हटलं, माझे मित्र सहकारी इथं मंत्री आहेत आणि दुसरे मित्र त्यांच्यासोबत आहे, मला सुरुवातीला थोडंच समजत नाही. मला एवढी दिवस कार्यकर्त्यांनी मरायचं, एकमेकाच्या विरोधात डोकी फुलायची, सगळं करायचं, आणि 5 मिनिटात एक झाले कार्यक्रम झाला. युती आघाडी तिकडे झाली भैया, नेत्यांची आघाडी समोर झाली, पण मतदारांची आघाडी भारतीय जनता पक्षासोबत झाली आहे. मी इथून सांगतो आपल्याला, अगदी उद्या जरी कुणी म्हटलं तरी हर्षवर्धन भाऊला सुद्धा ग्रामविकास खात्यातनं एखादं काम करायचं तर मलाच पत्र द्यायला लागेल. तेव्हा काळजी करू नका. आता तर ही पोरगी आमच्या मानखटावची लेखच आहे आणि तुझ्यासाठी स्पेशल पॅकेज आहे. निमगावकरांना सांगतो मी, स्पेशल पॅकेज आहे. तेव्हा काळजी करायचं अजिबात काम नाही. या भागात जे जे काम करायचंय त्या कामाच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी उभा राहील, हे ताकदीने या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आता बोलताना अनेक लोकांनी अनेक विषय मांडले. मला वाटलं माझा मानखटाव दुष्काळ आहे, नाही असं मला वाटत होतं पहिल्यापासून. आणि इथं तर काही संबंधच नाही, इथं दुष्काळाचा काही संबंध नसावा असं माझं मत होतं. ज्या तालुक्यातनं मी येतो त्या ठिकाणी आपण बघितलं 100% दुष्काळी भाग. तुळशी बारशीच्या लग्नाला सुद्धा उसाचं कांड आमच्या तालुक्यात कधी मिळत नव्हतं. तुळशी बारशीच्या लग्नाच्या अगोदर एखादा ट्रॅक्टर बाजारपेठांना आणायचा आणि मग ऊस खाली उतरायचा आणि मग एक एक ऊस खरेदी करायचा आणि मग जाऊन तुळशी बारशीचं लग्न लावायचं. त्या तालुक्यात आम्ही संकल्प केला, आज 5 साखर कारखाने आहेत आणि 5 साखर कारखान्याला पुरेल एवढा ऊस माझ्या तालुक्यातनं बाहेर जातो. आमचा तालुका दुष्काळमुक्तीकडे चाललाय. आणि या तालुक्यात अजूनही 22 गावांच्या पाण्याचा विषय आहे, पेंडिंग आहे. हे कसं असू शकतं? आणि या भागाला सगळं आहे ना, पहिलं 20 वर्ष, आताचं 7-8 वर्ष मंत्रीपद सगळंच आहे. यावेळी हे प्रश्न नाही राहिले पाहिजेत. माझी विनंती आहे, त्यांनाही माझी विनंती आहे, हे प्रश्न सुटले पाहिजेत. जेव्हा आपण सत्तेत असतो, आपण जेव्हा शासनामध्ये आणि पदावर बसतो, जेव्हा आपण आपल्या पाठीशी एवढी ताकद असते, तेव्हा हे प्रश्न सुटले पाहिजेत. आता जर तुम्ही लोकांना दम द्यायला लागला की जर भाजपला मत दिलं तर पाणी येणार नाही, आता कसं चालेल असं? भारतीय जनता पक्ष देशामध्ये, राज्यामध्ये सत्तेत आहे. मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा आहे.
आणि जे पाणी सोडायचं खाताय ना प्रवीण भैया, जलसंपदा, ते पण विखे पाटलांच्याकडे आहे ना. आणि कसं काय पाणी कोण थांबवू शकतं? चिंता करू नका तुम्ही, पाण्याच्या बाबतीत अजिबात चिंता करू नका. पाण्यात राजकारण आणायचंही नसतं. माझं म्हणणं आहे, नेते नाही पुढचं सांगणं, तसलं पाप नका करत जाऊ. ते पाप नका करत जाऊ. लोकांनी खूप प्रेम दिलंय तुम्हाला, आणि अगदी एखाद्या वेळी नाही तुम्हाला मत दिलं की लगेच दुश्मन होईल का लोक तुमची? असं कसं चालेल? आजपर्यंत या लोकांनी तुमचं डोळे झाकून प्रेम केलंय. आता एका दिवशी लोकशाहीत इच्छा झाली तुम्हाला नाही मत द्यायचं, दुसऱ्याला द्यायचं, की लगेच दुश्मन, लगेच बंदूक. असं नाही चालणार. लोकांना विश्वासानं सोबत घ्यायला लागेल. आता तुमचं कधी जमेल नाही जमेल, पण खालच्याचं लगेच कसं जमेल? तुमचं ठीक आहे, इकडे ताईची व्यवस्था झाली, तिकडे बाबाची व्यवस्था झाली, तिकडे दुसऱ्या बाबाची व्यवस्था झाली. मग हे सगळं तुमची व्यवस्था झाली की तुम्ही वाटून घेतलं. पण ह्या गरीबाच्या बिचार गरीब पोरांनी ज्या वर्षानुवर्ष त्यांनी घालवलं, त्यांनी कुठं जायचं? त्यांनी कुठं उभं राहायचं? हे कधीतरी आपण याचा विचार केला पाहिजे. माझं सांगणं या निमित्तानं एवढं आपल्याला, या भागातल्या पाण्याच्या बाबतीत तुम्ही बिंदास राहा. कधी या भागातल्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात असं कुणी पाणी अडवू शकत नाही, आणि कुणी अडवायचा प्रयत्न केला तरी अडवू देणार नाही. मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत, आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. आपण सातत्यानं अनेक गोष्टीविषयी बोलला. मला तर आता कौतुक वाटलं, निमगाव केतकीच्या पोलीस स्टेशनचा विषय सांगितला तुम्ही. किती किलोमीटर आहे? त्यांचं काय बरोबर आहे, त्यांचं काम फोनवर होतं हो. तर जेवढं लांब असेल तेवढंच बरं आहे. कधी आता या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. इंदापूरच्या पोलीस स्टेशनचा विषय आहे, आता एवढा लांब आहे, तुम्ही काळजी करू नका. प्रवीण भैया एक पत्र देऊन टाका. मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो, आणि निमगाव केतकीला पोलीस स्टेशन झालं पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी करतो. आणि मी मित्रांना विनंती करतो, नका लोकांना ताप देऊ. कशाला लोकांचा गडबड करताय? तेव्हा माझं म्हणणं आहे की या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. इथं एवढं सत्तास्थानं असताना जर लोक म्हणायला लागली इथं हॉस्पिटल बांधा, आता मी इकडे येऊन या गोष्टी सांगायची आवश्यकता आहे का? या परिसराचं हे केंद्र आहे, आणि या केंद्र जेव्हा सगळी माणसं आजूबाजूची सगळी इथं येतात, बसतात, उठतात, त्यांचा बाजारपेठ इथं आहे, तेव्हा इथल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायची जबाबदारी आमची लोकप्रतिनिधी म्हणून आहे. आणि यासाठी जर इथं आपण 100 बेडचं किंवा एखादं चांगलं हॉस्पिटलची मागणी केली तर ते हॉस्पिटल दिलं पाहिजे, केलंय पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे. आणि माझं तर म्हणणं काहीच अडचण नाही. गावागावात आपण हॉस्पिटलच्या सुविधा उपलब्ध करतो, आणि ह्या सुविधा उपलब्ध करत असताना या ठिकाणी एखादं चांगलं हॉस्पिटल व्हावं ही भूमिका आहे. त्या भूमिकेलाही पाठीशी सरकार राहील, काळजी करू नका. आता आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, प्रवीण भैया आपण थोडंसं या तालुक्याचा प्लॅन करून निवडणूक करा. लोकांच्या भावना समजून घ्या. लोक ज्या दिवशी लोकांच्या भावनेच्या हिशोबाने आपण राजकारण करा, लोकांना पाहिजे ते राजकारण आपण कराल, तेव्हा लोक तुमच्या सोबत राहतील. मी सातत्यानं आपल्याला सांगितलं होतं, मागच्या निवडणुकीत सुद्धा मी आपल्याशी बोललो होतो की भैया आपण ज्या लोकांना वैतागलेली आहेत त्या लोकांच्या सोबत राजकारण जाऊन केलं तर लोक तुम्हालाही त्याच बेरजेत पकडतील. एकदा प्रवीण भैयासाठी टाळ्या वाजवा. भैयानं आज निर्णय घेतला, आणि भैया सामान्य माणसाला तुम्ही राजकारणात दारं खुली करून दिली. सामान्य माणसाचं राजकारण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला, आणि ह्या लोकांच्या पाठीशी उभं राहा. ही लोक कधी बैमानी करत नाही. मी सांगतो तुम्हाला, जयकुमार गोरेनं दुसऱ्या चौथ्या फळीतल्या कार्यकर्त्याला घेतलं, आज तो पहिल्या फळीतला कार्यकर्ता, माझं 25 वर्षाचा असेट आहे. ते काही नाही, स्टेज लागत नाही, काय लागत नाही, पण अशी लढाई करायला आले ना कोण दिसत नाही पुढं. पण एकदा इलेक्शन लागलं ना अशी तुटून पडतात, कळतच नाही काय झालं, निकाल कसा लागला हे समजत नाही. या गोष्टी आपल्या महत्वाच्या आहे, त्याही गोष्टी आपण केल्या पाहिजेत. या ठिकाणी आपण सगळेजण इथं थांबला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे या भागातल्या अनेक प्रश्नाच्या संदर्भातली भूमिका घेत असताना मी सातत्यानं आपल्याला सांगतो, केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण भारतीय जनता पक्षाची खूप मोठी ताकद आहे, असं कोणी समजायचं कारण नाही. पण आता आपण बघतो की
मोदीजी असतील, फडणवीस साहेब असतील, या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून इथं बसलेल्या प्रत्येकाला कुठल्या नाही कुठल्या योजनेचा लाभ मिळतो. सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण आमचं सरकार करतं, भारतीय जनता पक्ष सातत्यानं करतो, मोदीजी करतात आणि आता तर वेगानं देवेंद्र फडणवीस साहेब करतात. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपण सगळ्यांनी बघितलं की आमची लाडकी बहीण योजना आली आणि ही लाडकी बहीण योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून आली. आणि आपण सगळ्यांनी पाहिलं की पहिल्यांदा काय म्हटले, जे लोक निवडणुकीत प्रचार करत होती प्रदीप दादा की लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरती आहे, निवडणूक झाली की बंद होणार आहे, बरोबर ना? झाली का बंद ताई? झाली का बंद? येतं ना अकाउंटला 1500 रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर येतात. देवाभाऊनी शब्द दिला, जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत माझ्या लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी. बहिणींना माहिती आहे, सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला राखी बांधायला घरी आला ना, 100 रुपये ताटात टाकताना बायकोकडे 3 वेळा बघतो. आणि जर बायकोनं मान हलवली तर ताटात टाकतो, तर पुन्हा खिशात घालतो. ही परिस्थिती आजची आहे. खरं आहे का खोटं आहे? पण आमचे देवाभाऊ आपल्या बहिणीच्या खात्यावर महिन्याला 1500 रुपये पाठवतात. आमच्या बहिणीला सन्मानानं स्वाभिमानानं उभं करण्याचं काम आमच्या देवाभाऊनी केलंय. आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नाही तर आमच्या बहिणीला कोण किंमत देत होतं? 500 रुपये बाजाराला नेले, 100 रुपये बाजारात नेले ना, तर गडी किती टाकणार देताना 100 रुपये? कशाला पाहिजे? कितीचं झालं बाजार, किती शिल्लक राहिलं, काय केलं याचा हिशोब द्यायला लागायचा. आता आहे का विषय तो? आता आमचा गडी सकाळी उठला की हळूच कानाजवळ लाडात जातो आणि काय म्हणतो, अकाउंटला किती शिल्लक आहेत का तुझ्या? ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा आमच्या ज्या बहिणींना जो सन्मान देवाभाऊने दिलाय, माझं विनंती तुम्हाला आहे, घरातल्या सगळ्या बहिणींना सांगा, जो भाऊ आपल्याला सन्मान देतो ते देवाभाऊ आहे आणि देवाभाऊच्या कमळाच्या पाठीशी आपल्याला ताकदीने उभं राहायलाच लागेल. हे आपल्याला सगळ्यांना सांगायला लागेल. आमचा शेतकरी बांधव इथं उभा आहे. निवडणुकीत शब्द दिला आपल्या सगळ्यांना की मी भारतीय जनता पक्षाचं सरकार निवडून द्या, येणाऱ्या 5 वर्षात एकाही शेतकऱ्याला लाईटचं बिल भरायला लागणार नाही. हा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला. लागतंय लाईट बिल भरायला तर शेतीचं लागतं. 5 वर्षासाठी शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ आहे. ही भूमिका आमचं सरकार घेते. आपण बघितलं मोदीजींचं 6000 रुपये आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर येतात. देवेंद्र फडणवीस साहेबांचं 6000 येतात. तुम्ही थोडं संपन्न शेतकरी आहेत, पण ज्यांच्याकडे संपन्नता नसते ना त्याला 6 आणि 6 12,000ची किंमत कळते. 12,000 रुपये आपल्या खात्यावर येतात. देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि आपल्या मोदीजींचे. अनेक गडी येतात, स्टेजवरनं भाषणं करतात. काय खिशातनं देते का कोण? कोणच खिशातनं देत नाही. पण 65-70 वर्ष तुमची सत्ता होती तेव्हा ह्यांचे खिसे काय फाटले होते? तेव्हा नाही मिळालं कुणाला. रेशनिंगचं धान्य मोफत मिळते आम्हाला. गेल्या 9 वर्षापासून 1 रुपया लागत नाही रेशनिंगच्या धान्याला. मोकळ्या हाताने जायचं, नेताना पोतं भरून धान्य घेऊन यायचं. ही परिस्थिती आज आपण सगळेजण बघताय. कामगाराला न्याय मिळतोय, गॅस नसला गॅस मिळतोय. या सगळ्या सुविधा आमच्या लोकांना मिळत आहेत आता. आणि या सगळ्या सुविधा मिळत असताना आपण बघितलं म्हणून काय विकास थांबलाय का? मोठे मोठे हायवे होत आहेत, विकासाची कामं होत आहेत, शहरं बदलतायत, गावखेडी बदलतायत. आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संकल्प केला आहे. ज्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आता यावेळी पहिला शब्द त्यांचा होता की मला महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे. आणि कधी नव्हे तेवढं काम आज दुष्काळ मुक्तीचं चालू आहे. पण माझं आपल्याला सांगणं आहे की आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या भागाचा आणि या जिल्हा परिषद गटाच्या बाबतीतली भूमिका मांडत असताना इथं आताच मला पत्र दिलं. आमच्या बांधवांनी विनंती केली की संत सावतामाई ट्रस्टला ब वर्गाचा दर्जा द्या. ट्रस्टला नाही देता येत बाबांनो. या ठिकाणी सावतामाई मंदिर असेल किंबहुना अन्य कुठलेही मंदिर असतील, एक सावतामाई म्हणूनच नाही, पण या गावातला कुठलंही मंदिर असेल तरी या भागाला, या परिसराला क्रवर्ग देवस्थान आहे ना. मग काळजी करू नका. आता क झालेला आहे तर ब करायचं माझ्याच हातात आहे.
आपण प्रस्ताव द्या. निवडणूक संपल्या प्रस्ताव आल्यापासून, प्रस्ताव पण मी मागून घेतो, काळजी नका करू. प्रस्ताव आल्यापासून 1 महिन्याच्या आत या सावताबाबा देवस्थानच्या ट्रस्टला ब वर्गाचा दर्जा आपण देऊ. फक्त दर्जाच देणार नाही, तर या देवस्थानच्या विकासासाठी 5 कोटी रुपयाचा निधी आपण तातडीनं देऊ. आणि ते देवस्थान पण आपण जसं पण पाहिजे तसं आपण बनवू. काळजी करू नका. आणि इथं कुणी अडचण आणली तरी थांबणार नाही, ही सांगतो तुम्हाला. त्यामुळं काळजी करू नका आपण त्यात. तोही विषय आपल्या दृष्टीनं महत्वाचा आहे, तोही विषय मार्गी लावू. अजून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मुक्कामाचं गाव असल्यानं या ठिकाणी अनेक सुविधा देण्याची आवश्यकता आहे. आता तेही सांगतो, या सगळ्या सुविधा द्यायची जबाबदारी ही ग्रामविकास खात्याकडेच आहे. अख्ख्या पालखीचं नियोजन मी करतो. त्यामुळं आपण प्रस्ताव द्या नेते. जे जे या पालखीत राहायला करायला लागेल ते तातडीने आपण करू. आणि या भागातला सगळ्यात सुसज्ज, सोयी सुविधांनी युक्त असा पालखीत आपण बनवू. काळजी करू नका, कारण हे सरकार हे वारकऱ्यांचं सरकार आहे. आपल्याला माहिती आहे पालखीचं नियोजन आम्ही कशा पद्धतीने केलं. सगळ्यात सुंदर केलं असेल. आम्ही सेवा केली, आम्ही काही उपकार नाही केले. जी जबाबदारी आपल्यावर आली ती ताकदीनं पार पाडली. म्हणून आपण बघतो पालखीचं नियोजन एवढ्या उत्तम प्रकारे झालं. इथं या गावातल्या अनेक लोकांची मागणी आहे. इथले आमची मुलं राज्यसेवा परीक्षेची तयारी करतात आणि ही तयारी करत असताना एक चांगली अभ्यासिका असावी अशा पद्धतीची भूमिका इथल्या बांधवांची आहे. त्यामुळं आता पहिल्यांदा गावात आलोय. हे गाव माझ्यावर असंही प्रेम करतं आणि मला मनापासून या गावकऱ्यांचा अभिमान आहे की ज्या गावानं माझ्यावर जेव्हा संकट आलं, माझा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला आणि अनेकांना वाटलं आता जयकुमार गोरे राहतोय का जातोय, अशा पद्धतीची परिस्थिती होती. या माझ्या गावातल्या माझ्या सहकारी बांधवांनी देवाला अभिषेक केला आणि माझा जीव वाचावा म्हणून प्रार्थना केली. या गावात येताना मला मनापासून माझ्या भावनाही असतात आणि मनापासून आनंदही होतो की जिथं आपल्यासाठी लोक एवढं प्रेम करतात त्या गावात येताना मलाही आनंद होतो. म्हणून मी आज सांगतो, इथं आल्यानंतर त्यांनी मागणी केली की अद्ययावत लायब्ररी, ग्रंथालय आणि अभ्यासिका व्हावी. यासाठी आपण जी मागणी केलेली आहे त्यासाठी आपल्याला माझी सांगणं एवढंच आहे, आपण फक्त जागेची व्यवस्था करा. ग्रामपंचायतीतनं आपण प्रस्ताव द्या. या आपल्या या गावातल्या अभ्यासिकेसाठी 50 लाख रुपयाचा निधी आपण देऊ आणि एक खूप चांगली अभ्यासिका आपण इथं उभी करू. अजिबात काळजी करू नका, त्यासाठी पैसे विना अडथळा येतील, कामही पूर्ण होईल, त्यात कुठली शंका ठेवायचं कारण नाही. इथं जागा आहे तर मग पैसे येतील, काय काळजी नका करू. या ठिकाणी अनेक विषय खरं आपण मांडलेले आहेत. खास करून या मगासपासून प्रवीण भैयाचं सांगणं आहे की मी आज माझ्या काय तर भाषणं ऐकलेली दिसतील प्रवीण भैयानं. प्रवीण भैयाचं सांगणं आहे की भाऊ, आमच्या जिल्हा परिषद सदस्य आपण निवडून आले तर इथं काय तर निधीची व्यवस्था केली पाहिजे. तुम्हा सगळ्यांना चिंता आहे ना, दबाव येतोय, अडचणी आहेत. पण मी आज आपल्याला सांगतो, आमदारांना आमदार फंड असतो 5 कोटी रुपये, 5 वर्षाचा झाला 25 कोटी रुपये. त्यातले 1 वर्ष गेले, राहिला किती? 4 वर्ष. 4 वर्षाचा किती झाला? किती? 20 कोटी रुपये. 20 कोटी रुपयाचा निधी आमदार साहेब अख्ख्या मतदारसंघात देतात. कुठं? अख्ख्या मतदारसंघात देतात. माझं विनंती आपल्याला आहे, तुम्ही आमच्या बहिणीला निवडून द्या, दोन्ही पंचायत समिती सदस्य निवडून द्या. आमदारापेक्षा 1 कोटी जास्त, 21 कोटी रुपये 5 वर्षात देतो, काळजी नका. 21 कोटी रुपये. आणि मी बोलत नाही, मी देतो, अजिबात चिंता करू नका. आणि इथं एवढंच नाही, आमचे अनेक सदस्य या ठिकाणी उभे आहेत. मी तर इंदापूरसाठी पॅकेज माननीय मुख्यमंत्री मोदयांना येताना विचारून आलोय. मी इंदापूरला चाललोय. 8 उमेदवार आहेत प्रवीण भैया. 8च्या 8 निवडून आले ना तर 160 कोटीच देणार. जेवढे निवडून येतील प्रत्येक जिल्हा परिषद गटासाठी 21 कोटी रुपये देणार. काळजी नका करू. तुम्ही म्हणणार हे कुठनं देणार? अरे मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे.
आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुख्यमंत्र्याचा सगळ्यात लाडका मंत्री पण आहे मी. असा सहजासहजी शब्द खाली पडत नाही माझा, आणि मी चुकीचं काय सांगतही नाही. त्यामुळं आपण निधीची चिंता करू नका, कसं होईल काय होईल याची अजिबात चिंता करू नका. प्रवीण भैया, आपण ताकदीनं काम करा. या भागात लागेल ते पोलीस स्टेशनचे अधिकारी इथं असतील, त्यांनाही माझी विनंती आहे, आपण या ठिकाणी काम करत असताना दबावात नका काम करू बाबा. शेवटी दबाव टाकायचा आमच्याकडे राहत आहे ना. आम्ही कुणाला चुकीचं सांगणार नाही, आम्ही चुकीच्या गोष्टी करणार नाही. पण चुकीच्या गोष्टी करून जर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास झाला तर त्याचं संरक्षण करायला भारतीय जनता पक्ष सक्षम आहे, हेही लक्षात ठेवा. हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. तेव्हा अजिबात बाकीची काळजी करू नका. मला वाटतंय या ठिकाणी आमचे दुसरे विलासबापू वाघमोडे आहेत, तेही जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. ऍडव्होकेट शशिकांत सेंडे आहेत, तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार, पंचायत समितीचे उमेदवार आहेत. लक्ष्मीताई काळे आमच्या आहेत, त्याही पंचायत समितीच्या उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी वेगळी काहीच भूमिका नाही, त्यांच्यासाठी पण वेगळी काहीच भूमिका नाही. तुम्ही मला जे सांगितलं आता तेच तुमच्यासाठी लागू राहील. तुमच्याही पाठीशी मुख्यमंत्री असतील, ग्रामविकास खाते राहील, अजिबात चिंता करू नका. हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. शेळगावमधील प्रलंबित रखडलेल्या कामं पूर्ण करण्यासंदर्भात खास करून संत मुक्ताई मंदिर क वर्गाचं ब वर्ग करायचंय. याला माणसं पण हुशार आहेत सगळी. आता तुम्हाला सांगतो, शेळगावचं संत मुक्ताबाई मंदिर क वर्ग आहे. तुमचं कुठलं? नंदकिशोर मंदिर, ते पण क वर्ग आहे. आणि या तिघांचं निर्वांगीचं मंदिर आहे, ते बी क वर्ग आहे. आता हे 3 प्रस्ताव झाले. मागचा एक आणि 4. आता इथलं सांगू ना बाबा. आता इथं सांगतो तुम्हाला, या तिन्ही मंदिराचे प्रस्ताव ब वर्गासाठी पाठवा. तिन्ही या आपल्या मंदिरांना ब वर्ग दर्जा येणाऱ्या 2-2.5 महिन्याच्या आत देऊ. आणि फक्त दर्जा देणार नाही, मी आज सांगतो, हे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, देवाभाऊचं सरकार आहे. आणि देवाभाऊनी ताकदीनं हिंदू धर्माची आपली ही सगळी शक्तीस्थानं मजबूत करण्याचा संकल्प केला आहे. आणि त्यासाठी पैशाची काही कमी नाही. आपल्या 5च्या 5 देवस्थानला शब्द देऊन जातोय, या 5च्या 5 देवस्थानच्या विकासाला प्रति देवस्थान 5 कोटी रुपयाचा निधी आपण देऊ आणि या सगळ्या देवस्थानचा विकास आपण करू. हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा जाता जाता एवढंच सांगतो, आपण सगळ्यांनी ताकदीनं आमच्या ह्या सगळ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावा. 7 तारखेला आपण कमळाची काळजी घ्या. 7 तारखेला आपण कमळाची काळजी घ्या. बाकी राहिलेले 5 वर्ष देवाभाऊचा शब्द आहे, आम्ही 5 वर्ष आपली काळजी घेऊ. एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय. धन्यवाद. जय हिंद.